वरळी बीडीडीच्या काही रहिवाशांना आज नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। आजच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटरच्या विहार क्षेत्राचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। 4 पादचारी भुयारी मार्गांचंही होणार लोकार्पण। विहार क्षेत्र आणि भुयारी मार्ग उद्या 4:30 वाजल्यापासून खुले होणार। डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। केंद्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला डबेवाला उपस्थित राहणार। कार्यक्रमामुळे डबेवाल्यांची सेवा आज बंद ठेवली जाणार। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट। राहुल गांधींच्या परवानगी विनाच वकिलांनी कोर्टात दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज अॅडव्होकेट मिलिंद पवार आज मागे घेणार। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधींचा खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींची भेट घेतली। गोंदियाला ध्वजारोहण करणं मला शक्य नसल्यानं लोकांना लोढाना आता तिथे पाठवलंय। मंत्री छगन भुजबळांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। गोंदियात भुजबळांऐवजी मंगलप्रभात लोढा ध्वजारोहण करणार। मंत्री छगन भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। खात्यासंदर्भात ही भेट होती। पालकमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। छगन भुजबळांनी नाशिकला झेंडावंदन करायला हवं। सिनियरिटीनुसार त्यांना मान द्यायला हवा। खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना इतकी अवहेलना त्यांनी करू नये। आमच्याकडे त्यांना भुजबळ साहेब म्हणतात। बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। माझ्या मुंबईतील घराची दुरुस्ती पूर्ण होताच मी बंगला सोडेन। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मुलीची शाळा आणि उपचारांसाठी मुंबईत राहणं गरजेचं असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। धनंजय मुंडेंची मुंबईत 3 ते 4 घरं, पण जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी माझ्या घरी यावं। करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंना घरी येऊन राहण्याची ऑफर। धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार नाही, आमदारकीही गमवावी लागणार असंही वक्तव्य। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानी आक्रमक, तर सरकारला कोर्टात खेचण्याचाही इशारा। चिकन मटण विक्रीबंदीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही। महापालिकांचा निर्णय मला माहीतही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। 1988 साली काँग्रेस सरकारनं याबाबत GR काढला। फडणवीसांचं स्पष्टीकरण। कोणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला काही रस नाही। फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। ठाकरेंच्या काळातही असा GR निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा, मुख्यमंत्र्यांचा सल्ला। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडतीये। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची भूषण गवईंना विनंती। महाराष्ट्राला तुम्ही नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावे। संजय राऊत आक्रमक, तर काही जण शाकाहारींना नपुंसक म्हणतायत। फडणवीसांचं उत्तर। 15 ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महायुतीत मतमतांतर। मांस विक्रीच्या बंदीला अजित पवारांचा विरोध, तर 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवारांनी अंमलात आणला। भाजपची प्रतिक्रिया। मांस विक्री बंदीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल ठाम। कायदा तोडला तर मालमत्ता जप्त करण्याचा धडक इशारा, तर राज्य सरकारने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत। गोयल यांची भूमिका। चिकन मटण विक्री बंदीचे आदेश इचलकरंजी पालिकेनं मागे घेतले। महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आदेश मागे घेण्यात आला। सांगली महापालिका क्षेत्रातही 15 ऑगस्टला मटण मांस विक्रीवर बंदी। महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताठेंच्या सहीने हे परिपत्रक जारी केले, तर आदेशाबाबत माहिती नसल्याची पालिका आयुक्त सत्यम गांधींची प्रतिक्रिया। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी पक्षाने सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। अंजली दमानी आक्रमक, तर मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला अजित पवार त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात। छान, हेच का महाराष्ट्राचे गुड गव्हर्नन्स? दमानी यांची टीका। आमच्या जखमा ओल्या असताना सूरज चव्हाणांचं प्रमोशन, अजित पवारांना हे परवडणारं नाहीये। विजय घाडगेंचा इशारा। सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी, भरत गोगावलेंचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचा दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। रायगड पालकमंत्रीपदाचा वाद स्वार्थासाठी। मंत्री झाल्यावरही काहींचा स्वार्थीपणा सुरू। आदित्य ठाकरेंची गोगावलेंवर टीका, तर 2.5 वर्षाचं मंत्रिपद सोडलं त्याला पालकमंत्रीपद काय? गोगावलेंचा पलटवार।
स्वतःच्या मुलाला मंत्रिपद दिलं नाही, स्वार्थी कोण ते बघा. आदित्य ठाकरेंच्या गोगावलेंवरील टीकेवरून महेंद्र थोरवेंचा पलटवार. तर लिंबू टाचण्यांची आम्हाला गरज नाही, थोरवेंची टीका. आरती साठेची मुंबई हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निवड. आरती साठेंच्या नियुक्तीवरून राजकीय नेत्यांनी दर्शवला होता विरोध. आरती साठेंचा आणखी 3 जणांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात आज सुनावणी. प्रकाश आंबेडकर स्वतः सुनावणीसाठी उपस्थित राहणार. ठाण्याला भोंगीमुक्त करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस आयुक्तांची आज सकाळी 11 वाजता भेट घेणार. किरीट सोमय्या यांच्यासोबत संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहतील. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद. मात्र प्रत्यक्षात त्या घरात 2च मतदार. जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिक तपास सुरू. निवडणूक काळात मतदान वाढवून देण्याचा दावा करणारी लोक फिरतात. हे सगळं बकवास आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. मुंबई शहर आणि उपनगरात पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी. आज दिवसभर पावसाचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. अमरावती जिल्हा सर्वदूर पावसाची दमदार बॅटिंग. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने कपाशी, तूर, सोयाबीन पिकाला मोठा फटका. तर वर्ध्याच्या आर्वीतील जुनी वस्ती परिसरात नाल्याचं पाणी घरात शिरलं. विदर्भात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता. येणाऱ्या 3 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट. तर मराठवाडा, विदर्भाला ऑरेंज अलर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिपरिप. जिल्ह्याला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. सोलापूरच्या माढा तालुक्यातील बारलोणी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती. शाळेचं छत गळत असल्याने शाळेबाहेर वर्ग भरवण्याची शिक्षकांवर नामुष्की. दुरुस्तीसाठी 4 लाख रुपयांचा निधी येऊनही दुरुस्ती न झाल्याची शिक्षकांची माहिती. राज्यातील शेतकऱ्यांना 28 कोटी रुपये कांद्यात अनुदान. तर 2023 मधील कांद्याच्या दरात पडझड झाल्यानंतर शासनाने अनुदान जाहीर केलेलं होतं. त्यानुसार 14,661 शेतकऱ्यांना 28 कोटी 32 लाख 30 हजारांचा निधी मंजूर. पुणे शहरातील बेशिस्त वाहतुकीला चाप बसणार. बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशातील पहिली एआय व्हेकल पुण्यात दाखल. एआय व्हेकल बेशिस्त वाहतुकीवर असणार करडी नजर. देवातील सीएसएमटी विशेष लोकल सुरू करण्याची मागणी. देवातील समाजसेवक अमोल केंद्रेकडून संबंधित मागणीसाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल. पुण्यातील उड्डाणपुलांचं लोकार्पण लांबणीवर. सिंहगड रोड ते स्वारगेट दरम्यानच्या उड्डाणपुलाचं अंतिम टप्प्यातील काम शिल्लक. 15 ऑगस्टला होणारा लोकार्पणाचा कार्यक्रम लांबणीवर. थर्माकोलच्या तराफ्यात बसून शाळकरी विद्यार्थ्यांचा नदी पार करत धोकादायक प्रवास. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील लहानाच्या वाडीतील धक्कादायक प्रकार. गिरिजा नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल. स्पेनमधील मॅरेक्स दे सॉल्ट हे 111 गोविंदांचं पथक ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवासाठी दाखल. 15 ऑगस्ट निमित्त विविध ठिकाणी देणार सलामी. पाम क्लबच्या बाहेरील मोकळ्या जागेत मानवी मनोरे रचण्यासाठी सराव. स्वातंत्र्य दिनाच्या आधी दिल्लीतील लाल किल्ला गजबजून गेला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पोलिसांचा बंदोबस्त. पुणे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी पुढे ढकलली. 25 ऑगस्टला प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीसाठी 9 आमदारांची समिती गठीत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष. तर अमित साटम, चंद्रदीप नरके, विठ्ठल लंघे तसंच चेतन तुपे, शेखर निकम, रोहित पाटील यांच्यासह सुनील प्रभू आणि अमित देशमुख समितीत सदस्य. भटक्या श्वानांबाबत निर्णय मागे घ्या. प्राणीप्रेमींची सुप्रीम कोर्टात मागणी. दिल्ली आणि एनसीआरमधील भटक्या श्वानांना आश्रय केंद्रात ठेवा. कोर्टाचे प्रशासनाला निर्देश. राजकीय नेते आणि कलावंतांकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी यूएनजीसीच्या शिखर संमेलनासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता. अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीची संभावना. टॅरिफच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या संभाव्य अमेरिका दौऱ्याला विशेष महत्त्व. शुभमन गिल चौथ्यांदा प्लेअर ऑफ द मंथ. शुभमननं जुलै महिन्याच्या आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ किताब जिंकला. बेन स्टोक आणि वियान मुल्लर या दिग्गजांना मागे टाकत किताबावर मोहोर.